नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 102वा भाग बनवतो आहे आणि आजचा विषय आपला मोसंबी, संत्रा, लिंबू या महिन्यामध्ये, जसं की आता जून जुलै या महिन्यामध्ये आपल्या झाडाचा कलर हा पिवळसर होतो. त्याची प्रामुख्याने कारणं काय या विषयावर आपण थोडीशी चर्चा करणार. खूप महत्त्वाचा एपिसोड आपल्यासाठी बनवतो आहे. आपण जर लक्षपूर्वक जर बघितला तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात येईल आणि आपली बाग खराब होण्यापासून वाचेल. कारण प्रत्येक शेतकरी हा कुठल्या तरी आशेने बाग तयार करतो आणि त्या बागेमध्ये उदाहरणार्थ एखाद्या 500 झाडाची किंवा 1000 झाडाची बाग आपली, त्याच्यामध्ये 100, 200, 300 जर झाडं खराब होऊन मरता आणि आपण परत ते वारंवार त्या ठिकाणी लावतो, झाडं हे मागे पुढे होता, तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी नाराज होतो. म्हणून असं होऊ नये म्हणून आपण आजचा हा एपिसोड बनवलेला आहे. तर आजचा विषय हुमणी अळीचा प्रादुर्भाव. हुमणी अळी म्हणजे कोणी उन्नी म्हणतं, कोणी हुमणी म्हणतं. जमिनीमध्ये जी अळी असते, हुमणी शेणखतामध्ये जी आपल्याला बघायला मिळते, तर ही हुमणी अळी आपल्या कोणत्या झाडाची साल खाते, किती वयोगटात झाडाची साल खाते, आज आपण या विषयावर चर्चा करणार. तर आपल्याला सगळं माहीत असेल, सरळ हुमणीचं जे कालचक्र आहे, आपण या विषयावर अगोदर पण चर्चा केलेली आहे. सगळ्यात अगोदर हुमणीचा जो पतंग असतो, मे महिन्यामध्ये जमिनीत 6 इंच खोलीवर नरम ठिकाणी, भुसभुशीत ठिकाणी तो अंडी घालतो. जूनमध्ये ज्यावेळेस 2-3 पाऊस पडणार, त्याच्यानंतर त्या अंड्यातून हुमणीची पिलं बाहेर येतात. म्हणजे शक्यतो जून महिन्यामध्ये हुमणी ही छोटी असते, नंतर जुलै महिन्यामध्ये ती मोठी होती आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी जमिनीमधील कचरा काढी यावरती उपजीविका करते. मग अशा वेळेस हुमणीचा पतंग मोसंबी, संत्रा, लिंबू किंवा अदर दुसरे कोणते झाड असेल त्या खोडाजवळ त्याचे अंडे घालतो. उकिरड्यामध्ये शेणखताच्या गंजावर सुद्धा तो अंडे घालतो, जेणेकरून आपल्या पिलांना सहजरित्या त्या ठिकाणी अन्न मिळेल अशी तरतूद तो पतंग त्या ठिकाणी करतो. मग आपले 3 वर्ष वयोगटातील जे झाड असतात, ज्याची साल कवळी असती, कमकुवत असते, अशा झाडा ठिकाणी हुमणीचा पतंग अंडे घालतो. त्याच्यानंतर जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर त्या अंड्यातून हुमणी तयार होते आणि 3 वर्ष आतील झाडाला, मग संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, याची साल त्या ठिकाणी ते खायला सुरू करतो. आणि हुमणी अळीने ती साल जर खाल्ली तर आपले झाडं ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला सडनली पिवळे पडलेले दिसतात. मग नंतर ते झाड आपलं पूर्णतः खराब होतं. आपण त्याच्यावर उपाययोजना करतो नंतर, परंतु ती उपाययोजना त्या ठिकाणी कार्यगर राहत नाही. त्यासाठी आपण काय करायचं, मग क्लोरोसायपर हे औषध 50 cc गॅस पॉयझन, फॉसमधलं जसं मोनोक्रोटोफॉस, क्विनॉल-फॉस, तसं एक क्लोरोपॉयरीफॉस नावाचं जे औषध आहे 50 cc, हे गॅस पॉयझन जमिनीमध्ये गेल्यानंतर हे हवेचं जहर जसं हवेमध्ये पसरतं, तसंच हे गॅस पॉयझन जमिनीमध्ये पसरतं आणि त्या ठिकाणी जमिनीमधील अळीवर्गीय जेवढे इन्सेक्ट असतात त्यांना समूळ मारायचं काम क्लोरोसायपर हे करतं. मग याच्यामध्ये 20 cc जर वापरलं तर आपण त्याची तीव्रता कमी असते, म्हणून या ठिकाणी आपल्याला 50 cc किंवा त्यापेक्षा अधिक cc आपण औषध वापरायचं. मग औषध किती वापरायचं, 200 लिटर पाण्यामध्ये आपण 500 ml क्लोरोसायपर हे औषध टाकायचं आणि प्रति झाडाच्या खोडाजवळ आपण ते 500 ml म्हणा किंवा 250 ml आपण खोडाला चिटकून त्याची ड्रेसिंग करायची. आपण त्याला आळवणी म्हणतो, परंतु हे औषध खोडाच्या सालीला चिटकूनच आपण त्या ठिकाणी टाकायचं, जेणेकरून हे हवेत जमिनीमध्ये हे जहर स्प्रेड होतं, पसरतं आणि त्या ठिकाणी आपली हुमणीची जे पिलं असतात ते मरतात. अन्यथा आपले झाडाची साल त्या ठिकाणी खाल्ल्या जाते आणि ते झाड नंतर मग आपलं मरण पावतं. तर शेतकरी मित्रांनो, 102 भागामध्ये आपण हुमणी किडीचा प्रादुर्भाव जो बघितला, याला कसं आपण प्रतिरोध करणार याविषयी आपण थोडक्यात चर्चा केली. आशा करतो तुम्हाला ती समजली असेल. शेतकरी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवीन अपडेशन, नवीन माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच असेल, आपण मोसंबी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रभर काम करतो. माझी अनुराधा रोपवाटिका पण आहे मोसंबीची. आपण आपल्या ग्रुपवर वर्षभराची 3000 फीस घेऊन शेतकऱ्याचे मार्गदर्शन, आपण स्वतः झाडाचे फोटो बघून सर्व गोष्टी लिहून देतो. कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये आपण शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिलेला आहे. आज सलग 4 वर्ष झाली शेतकरी आपल्याशी जॉईंट असतात. कमी खर्चामध्ये त्यांना रिझल्ट कसा येईल याच्यावर आपण फोकस करतो. त्याचं कारण आपल्याला कुठली कंपनी, कुठले दुकानदार आपल्याला पैसे देत नाही. आपण शेतकऱ्याचे मागच्या वर्षी 2000 होते, यावर्षी 3000 केले. आपण सगळ्यात पहिले 1000 फीस होती आपली. तर आपण
3,000 रुपये वर्षभराची फीस येऊन शेतकऱ्याला सिजेंटा, बायर, BSF, धानुका, ICL, IGL, टाटा ॲग्रिकॉन, एरीज, साविली, वनिता अशा चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट रेफर करतो. ते त्यांना त्यांच्या परिसरामध्ये सहज अवेलेबल पण होता आणि चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट वेळेला प्रमाणबद्ध आपण शेतकऱ्याला रिकमेंड करतो. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. कमी खर्चामध्ये, कमी श्रमामध्ये त्यांना चांगलं आउटपुट मिळतं आहे. तर आपल्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर आपण माझ्या नंबरवर संपर्क करू शकता. मागे माझ्या व्हिडिओमध्ये नंबर पण दिलेला आहे 97 65 25 48 82 रवी भानुसे. तर आपल्याला इच्छा असेल आंब्याबहाराचं नियोजन करायचं असेल तर आपण आतापासून जर तयारी केली तर आपल्या झाडामध्ये पानाची संख्या वाढते, पानाची ग्रेनरी वाढते, झाडामध्ये स्टोरेज व्यवस्थित भविष्यात आपल्याला तयार करता येतं. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि मिळतंही. तर आपण मार्गदर्शन घेऊ इच्छित असाल तर घेऊ शकता.